उन्हाळा म्हटलं की काहीतरी सतत थंडगार हवंच असतं. म्हणूनच आज आपण बनवतोय शरीराला थंडावा देणारं उन्हाळा स्पेशल थंडगार फ्रूट कस्टर्ड. त्यासाठी सर्वात आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये इथे मी अर्धा लिटर दूध घेतले, ते काढायचं. तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये कस्टर्ड बनवायचंय त्यानुसार दुधाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. आता मोठ्या आचेवर दुधाला एक उकळी काढायची. मोठ्या आचेवर दुधाला उकळी आली की गॅसचा फ्लेम मीडियम टू लो करायचा आणि एक 2 मिनिटं दूध पळीने एकसारखं ढवळून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये 5 मोठे चमचे साखर घालायची. हे साखरेचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे आणि परफेक्ट प्रमाणात हे कस्टर्ड गोड होतं. आता साखर टाकल्यानंतर पुन्हा एकदा पळीने हे ढवळत राहायचं. आता साखर विरघळतीये तोपर्यंत इथे एका वाटीमध्ये मी अर्धी वाटी दूध घेतलं आहे. हे दूध गरम करून थंड केलेलं आहे. आता यामध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर घालायची. तर इथे प्रमाण लक्षात ठेवा. अर्धा लिटर दूध घेतलंय त्यासाठी इथे मी नाश्त्याच्या चमच्यानी 2 चमचे कस्टर्ड पावडर वापरतीये. आता ही कस्टर्ड पावडर या दुधामध्ये गुठळ्या न होता एकसारखी मिक्स करायची. तर इथे पहा कस्टर्ड पावडर सुद्धा दुधामध्ये छान एकसारखी मिक्स करून घेतली आहे. अजिबात गुठळ्या झाल्या नाहीयेत. तोपर्यंत इथे साखर सुद्धा पूर्ण दुधामध्ये विरघळली आहे. आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि ज्या दुधामध्ये आपण कस्टर्ड पावडर मिक्स करून घेतली आहे, ते दूध यामध्ये घालायचं आणि मंद आचेवर एक 2 ते 3 मिनिटं हे दूध एकसारखं ढवळत राहायचं. सुरुवातीला हे दूध सैलसरच वाटेल, पण कस्टर्ड पावडर घातल्यानंतर एक 2 ते 3 मिनिटं हे दूध शिजवून घेतलं, की दुधाची कन्सिस्टन्सी तुम्हाला समजूनच येईल. थोडंसं हे दूध घट्टसर होईल. तर इथे पहा 2 ते 3 मिनिटं दूध मी छान असं शिजवून घेतलं आहे. आणि इथे आपले परफेक्ट असं कस्टर्डसाठीचं जे दूध हवं आहे ते तयार झाले. आता काय करायचं गॅस बंद करायचा आणि हे दूध एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं. तर इथे मी या बाउलमध्ये हे सर्व दूध काढून घेतलं आहे. तुम्ही याचा रंग पाहू शकता, त्यासोबतच कन्सिस्टन्सी सुद्धा पाहू शकता. आता हे दूध बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं आणि हलकंसं कोमट करून घ्यायचं. त्यानंतरच हे आपल्याला फ्रिजमध्ये ठेवायचं. तर इथे पहा, दूध मी हलकंसं कोमट करून घेतलं आहे. आता यावर झाकण ठेवायचं आणि हे थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये एक अर्धा ते 1 तास ठेवून द्यायचं. आता हे थंड होतंय तोपर्यंत आपण या ठिकाणी जे फ्रुट्स घेतले आहेत ते कट करून घेऊयात. तर इथे पहा, सर्व फ्रुट्स मी कट करून घेतले आहेत. त्यासोबतच इथे मी 10 ते 12 बदाम सुद्धा कट करून घेतले आहेत आणि त्यासोबतच एक 2 चमचे टुटी फ्रुटी सुद्धा घेतली आहे. तोपर्यंत इथे पहा, जे आपलं कस्टर्ड तयार होतं, म्हणजे ते दूध आपण तयार करून घेतलं होतं, ते सुद्धा परफेक्ट थंड झालं आहे आणि इथे सुद्धा तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता. आता यामध्ये आपण चिरून घेतलेली फळं घालूया. त्यासाठी सर्वात आधी इथे 1 वाटी डाळिंब, 1 वाटी चिरून घेतलेली केळी आणि जर संख्यामध्ये म्हणाल तर 2 केळी इथे मी चिरून घेतली आहे. त्यानंतर 1 वाटी बारीक चिरलेली द्राक्ष घालायची आणि 1 सफरचंद मी इथे बारीक चिरून घेतलं आहे आणि जर वाटीने म्हणाल तर ते सुद्धा पूर्ण 1 वाटी आहे. ते सुद्धा यामध्ये घालायचं. त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेले बदामाचे काप आणि टुटी फ्रुटी घालायची. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये मनुके आणि बारीक चिरलेले पिस्त्याचे काप सुद्धा घालू शकता. त्यानंतर आता हे सर्व आपल्याला एकसारखं या कस्टर्डमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने हे कस्टर्ड बनून तयार होतं आणि चवीला भन्नाट लागतं. तुम्ही सुद्धा पाहिलंच अजिबात जास्त याला काहीही प्रोसेस करायची नाहीये. अगदी झटपट बनून तयार होईल आणि अगदी नवीन बनवणारे असतील ना, तर ते सुद्धा अगदी सहज बनवू शकतात. तर आता तुम्ही सुद्धा जास्त विचार न करता उन्हाळ्यात काहीतरी थंडगार हवं असेल, तर हे फ्रूट कस्टर्ड नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.